समजा एखाद्या उमेदवाराने परीक्षेत 100 पैकी 95 गुण मिळवले. गुणवत्ता यादीत तो सर्वात वर आहे. सगळी कागदपत्र आणि पात्रता पूर्ण आहेत. तरीही त्याला प्रत्यक्ष नियुक्ती मिळायला महिनोमहिने किंवा चक्क वर्षे लागतात. हो ना? अगदी तेच. मला नेहमी प्रश्न पडतो की असं का होतं. म्हणजे आपल्याला अनेकदा वाटतं की उत्तर कुठेतरी राजकीय इच्छाशक्तीत किंवा उमेदवाराच्या नशिबात वगैरे दडलं असेल. पण प्रत्यक्षात तसं नसतं. हो, कारण या विलंबाचं खरं उत्तर एका जुन्या एक्सेल शीटमध्ये आणि हजारो पानांच्या फायलीमध्ये लपलेलं आहे, ज्याला प्रशासकीय भाषेत बिंदू नामावली किंवा रोस्टर असं म्हटलं जातं. बरोबर. आणि म्हणूनच आजची ही चर्चा खूप महत्वाची ठरणार आहे. नक्कीच. आजच्या ह्या सखोल चर्चेत आपण महाराष्ट्र राज्याच्या शिक्षक पदभरती प्रक्रियेचा अगदी मुळापासून वेध घेणार आहोत. आणि हा वेध घेणं सध्याच्या घडीला अत्यंत गरजेचं आहे. म्हणजे कसं आहे, बाहेरून पाहताना आपल्याला फक्त हजारो जागांची भव्य भरती प्रक्रिया आणि उमेदवारांची प्रतीक्षा दिसते. पण प्रशासकीय पातळीवर या भरतीचा जो पाया रचला जातो तो किती गुंतागुंतीचा आणि तांत्रिकदृष्ट्या आव्हानात्मक असतो हे कागदपत्रांच्या खोलात गेल्याशिवाय अजिबात समजत नाही. म्हणूनच आज आपण एका अत्यंत महत्त्वाच्या विषयाचं विश्लेषण करणार आहोत. आपल्याकडे शिक्षण आयुक्तालयाकडून वेळोवेळी निर्गमित झालेली विविध परिपत्रकं आणि शासन निर्णय, ज्याला आपण GR म्हणतो, त्यांचं संपूर्ण एकत्रीकरण उपलब्ध आहे. हो, आणि हा डेटा खूप मोठा आहे. हो ना. विशेषतः 2023 पासून ते अगदी ऑक्टोबर 2025 पर्यंतच्या अधिकृत पत्रांचा हा मोठा साठा आहे. तर या सर्व कागदपत्रांच्या आधारे शिक्षक भरती 2026 ची तयारी करणाऱ्या पात्र उमेदवारांच्या मनात जे गोंधळ उडून देणारे प्रश्न आहेत, जे अगदी साहजिक आहेत, हो, त्या प्रश्नांची अधिकृत कागदपत्रांच्या आधारे उत्तरे शोधणे हे आजच्या सत्राचं मुख्य उद्दिष्ट आहे. चला तर मग हे सगळं उलगडून पाहूया. मला सांगा, ही सर्व शासकीय पत्र सतत का काढण्यात आली? त्यांचा मूळ उद्देश नेमका काय आहे? बरं, या सर्व पत्रांचा मूळ उद्देश प्रशासकीय प्रक्रियेत कायदेशीर पारदर्शकता आणि अचूकता आणणं हा आहे. म्हणजे बघा, जेव्हा संपूर्ण राज्याच्या शिक्षण व्यवस्थेचा विचार केला जातो ना, खूप मोठा पसारा आहे तो. प्रचंड मोठा. हजारो शाळा, लाखो विद्यार्थी आणि हजारो शिक्षकांच्या जागा यांचा ताळमेळ बसवणं हे एक मोठं आव्हान असतं. या पत्रांमधून प्रशासनाला प्रत्येक शाळेला, प्रत्येक शिक्षणाधिकाऱ्याला एकाच पानावर आणायचंय. अच्छा, म्हणजे सुसूत्रता आणायची आहे. अगदी बरोबर. मग आपण या संपूर्ण प्रक्रियेच्या अगदी सुरुवातीच्या टप्प्यापासून सुरुवात करूया. सगळ्यात आधी कागदपत्रांनुसार मे-जून 2025 मध्ये शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी म्हणजेच आपली टॅट परीक्षा पार पडली. आणि या परीक्षेचा निकाल 18 ऑगस्ट 2025 रोजी जाहीर झाला. आता परीक्षा झाली, निकाल लागला, उमेदवारांना त्यांचे गुणही समजले. पण इथून पुढचं प्रशासकीय पाऊल काय असतं? ही नवी पदभरती नेमकी कोणत्या आकडेवारीवर उभी राहणार आहे? इथेच सगळ्यात मोठी प्रशासकीय कसरत सुरू होते बघा. पत्रांमधील अधिकृत माहितीनुसार ही पदभरती सन 2025च्या संच मान्यतेनुसार केली जाणार आहे. संच मान्यता म्हणजे स्टाफ अप्रूव्हल? हो, स्टाफ अप्रूव्हल. संच मान्यता म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं तर एखाद्या शाळेत प्रत्यक्ष विद्यार्थी संख्या किती आहे आणि त्या प्रमाणात शासनाच्या निकषानुसार तिथे किती शिक्षकांची पदे मंजूर केली जावीत याचं अधिकृत प्रमाण. ही केवळ एक साधी आकडेमोड नसते, तर ती राज्याच्या तिजोरीवर पडणाऱ्या आर्थिक भाराची आणि विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हक्काची सांगड घालणारी अत्यंत महत्त्वाची प्रक्रिया असते. म्हणजे मी जर एखाद्या मोठ्या हॉटेलचं उदाहरण दिलं तर? सांगा ना. नवीन पाहुण्यांना आमंत्रित करण्यापूर्वी हॉटेलच्या मॅनेजरला 3 गोष्टी माहीत असणं अत्यंत आवश्यक असतं. पहिली गोष्ट म्हणजे हॉटेलमध्ये एकूण किती खोल्या मंजूर आहेत, ज्याला आपण संच मान्यता म्हणू. बरोबर. दुसरी गोष्ट, त्यापैकी किती खोल्यांमध्ये आधीच पाहुणे थांबले आहेत, म्हणजेच कार्यरत पदे. आणि तिसरी गोष्ट म्हणजे खरोखर किती खोल्या रिकाम्या आहेत, ज्याला आपण रिक्त पदे म्हणू. हां, हे हिशोब नक्की केल्याशिवाय नवीन बुकिंग घेताच येत नाही. राज्याच्या शिक्षण विभागाचं देखील अगदी असंच आहे ना? हे उदाहरण समजायला खूप सोपं आहे, पण शिक्षण विभागाची परिस्थिती एका हॉटेलपेक्षा 1000 पटीने अधिक गुंतागुंतीची असते. 1000 पटींनी? ते कसं? कारण हॉटेलमधील खोल्यांची संख्या सहसा बदलत नाही, पण शाळांमधील विद्यार्थ्यांची संख्या मात्र दरवर्षी बदलते. अच्छा, हो, मुलं येतात जातात. अगदी. जर एखाद्या शाळेत एका वर्षी 500 विद्यार्थी असतील आणि तिथे 15 शिक्षक मंजूर असतील, पण पुढच्या वर्षी जर विद्यार्थी संख्या 450 वर आली, तर शासनाच्या निकषानुसार तिथे कदाचित 13 शिक्षक लागतील.
मग उरलेले जे 2 शिक्षक आहेत ना, ते अतिरिक्त म्हणजे सरप्लस ठरतात. एक मिनिट थांबा. म्हणजे आधी जे शिक्षक तिथे रीतसर नोकरी करत आहेत ते अचानक अतिरिक्त ठरतात, मग त्यांचं काय होतं? त्यांची नोकरी जाते का? नाही, नोकरी जात नाही. आणि इथेच प्रक्रियेला खरा वेळ लागतो. जोपर्यंत या अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांचं दुसऱ्या एखाद्या शाळेत, जिथे शिक्षकांची कमतरता आहे, तिथे समायोजन होत नाही. म्हणजे ॲडजस्टमेंट. ॲडजस्टमेंट किंवा त्यांची नियमित बदल्यांची प्रक्रिया पूर्ण होत नाही, तोपर्यंत खऱ्या अर्थाने नवीन भरतीसाठी रिक्त पदे किती आहेत याचा अंतिम आकडाच निश्चित करता येत नाही. अरे बापरे. हो ना. मंजूर पदे, कार्यरत पदे आणि रिक्त पदे यांची अचूक आकडेवारी तयार करणं हा या संपूर्ण प्रक्रियेचा मूळ पाया आहे. हे खरोखरच चक्रावून टाकणारं आहे. म्हणजे केवळ निकाल लागला म्हणून दुसऱ्या दिवशी भरती सुरू होत नाही, तर आधी आतल्या आत शिक्षकांचं समायोजन आणि बदल्यांचं हे गणित सोडवावं लागतं. अगदी तेच. समजल्यानंतर आता आपण उमेदवारांच्या निवडीकडे येऊया. अधिकृत संदर्भानुसार उमेदवारांची निवड कशी होणार आहे आणि त्यात निवडीचे कोणते प्रकार उपलब्ध आहेत? उमेदवारांसाठी निवडीचे प्रामुख्याने 2 प्रकार उपलब्ध करून देण्यात आले आहेत. पहिला प्रकार आहे मुलाखतीशिवाय निवड. अच्छा, थेट निवड. हो, हा पर्याय प्रामुख्याने स्थानिक स्वराज्य संस्था जसं की जिल्हा परिषदा, नगरपालिका, महानगरपालिका आणि काही विशिष्ट खाजगी संस्थांसाठी लागू असतो. इथे पारदर्शकता सर्वोच्च असते, कारण केवळ उमेदवारांच्या टॅट परीक्षेतील गुणवत्तेनुसार थेट निवड केली जाते. आणि दुसरा प्रकार? दुसरा प्रकार आहे मुलाखतीसह निवड. हा पर्याय काही खाजगी शैक्षणिक संस्थांसाठी असतो, जिथे संस्थेला उमेदवारांची मुलाखत घेण्याचा अधिकार दिलेला असतो. ठीक आहे, हे 2 प्रकार समजले. पण या 2 प्रकारच्या निवडीपर्यंत पोहोचण्याआधीच एक असा टप्पा येतो ज्याने प्रशासनाची आणि उमेदवारांची खऱ्या अर्थाने झोप उडवली आहे. मला वाटतंय तुम्ही कोणत्या शब्दाकडे येताय. हो, या शासन निर्णयांमध्ये आणि परिपत्रकांमध्ये एक शब्द पुन्हा पुन्हा अत्यंत कठोरपणे डोकावतोय, तो म्हणजे बिंदू नामावली किंवा रोस्टर. ही बिंदू नामावली तपासण्याची सक्ती प्रशासनाला वारंवार का करावी लागत आहे? याचं मुख्य कारण असं की बिंदू नामावली हा या संपूर्ण शिक्षक भरती प्रक्रियेचा कणा आहे. बिंदू नामावली म्हणजे केवळ रिकाम्या जागा मोजणं नव्हे बरं का. मग संविधानाने दिलेल्या आरक्षणानुसार कोणत्या प्रवर्गासाठी म्हणजे कॅटेगरीसाठी किती जागा शिल्लक आहेत याचं ते कायदेशीर आणि गणितीय विश्लेषण असतं. या पत्रांमध्ये 27 फेब्रुवारी 2024च्या शासन निर्णयाचा वारंवार आणि स्पष्ट संदर्भ दिलेला आहे. मला विचारायचंच होतं, या 27 फेब्रुवारी 2024च्या तारखेत असं काय विशेष आहे? ती एक कट ऑफ तारीख मानली जात आहे का? अगदी बरोबर. प्रशासनाने एक लक्ष्मण रेषा आखून दिली आहे. ज्या शैक्षणिक व्यवस्थापनांनी 27 फेब्रुवारी 2024 नंतर आपली बिंदू नामावली सक्षम अधिकाऱ्यांकडून तपासून घेतली आहे, त्यांना ती पुन्हा तपासण्याची अजिबात आवश्यकता नाही. म्हणजे त्यांचं काम झालं. हो, त्यांची प्रक्रिया पुढे जाऊ शकते. पण ज्यांनी या तारखेनंतर ती तपासलेली नसेल, त्यांच्यासाठी ती नव्यानं तपासून घेणं पूर्णपणे सक्तीचं आहे. अन्यथा त्यांना पोर्टलवर जाहिरात देताच येणार नाही. पण मला इथे एक प्रश्न पडतोय, जो कदाचित या प्रक्रियेची वाट पाहणाऱ्या प्रत्येक उमेदवाराला पडत असेल. ही बिंदू नामावली तपासणे इतकं कठीण का असतं? म्हणजे एखादी शाळा आपली रिक्त पदे आणि आरक्षणाची टक्केवारी एखाद्या सॉफ्टवेअरमध्ये किंवा एक्सेल शीटवर टाकून एका दिवसात हे का पूर्ण करू शकत नाही? प्रशासनाला यासाठी वारंवार स्मरणपत्रे का काढावी लागतात? यात एवढी वर्षे का जातात? अतिशय रास्त आणि महत्वाचा प्रश्न आहे. आपल्याला बाहेरून वाटतं तितकं हे सरळसोट नक्कीच नाही. जर आपण या प्रक्रियेचे बारकावे पाहिले तर खाजगी शाळांच्या बिंदूनामावलीची प्राथमिक तपासणी करण्यासाठी शिक्षणाधिकारी यांची नियुक्ती केलेली असते. अच्छा. या अधिकाऱ्यांना केवळ शाळांनी दिलेला आजचा आकडा तपासायचा नसतो. त्यांना सामान्य प्रशासन विभागाच्या अत्यंत क्लिष्ट, कठोर आणि ऐतिहासिक नियमांचं पालन करावं लागतं. ऐतिहासिक नियम म्हणजे काय? त्यांना भूतकाळात जाऊन जुन्या नोंदी तपासाव्या लागतात का? नक्कीच. म्हणजे कसं आहे, समजा एखाद्या शाळेत 95 मध्ये एका खुल्या प्रवर्गातील शिक्षकाची नियुक्ती झाली, 2010 मध्ये त्यांची मुख्याध्यापक म्हणून पदोन्नती झाली आणि 2024 मध्ये ते निवृत्त झाले. म्हणजे आता ती जागा रिकामी झाली. बरोबर. आता 2025 मध्ये ती जी एक जागा रिकामी झालीये ती थेट खुल्या प्रवर्गालाच मिळेल असं नाही. असं का?
कारण या काळात शासनाचे आरक्षणाचे नियम बदललेले असू शकतात, EWS सारखे नवीन प्रवर्ग आलेले असू शकतात किंवा एखाद्या विशिष्ट प्रवर्गाचा बॅकलॉग म्हणजेच अनुशेष भरून काढायचा असू शकतो. शिक्षणाधिकाऱ्यांना एकेका जागेसाठी मागील 30-40 वर्षांचे रेकॉर्ड तपासावे लागतात. बापरे. हो, प्रत्येक बिंदू योग्य प्रवर्गाला दिला गेला आहे की नाही हे त्यांना कागदोपत्री सिद्ध करावं लागतं. म्हणजे हे एखाद्या चार्टर्ड अकाउंटंटने एखाद्या मोठ्या कंपनीचं मागील 3 दशकांचं फायनान्शियल ऑडिट करण्यासारखंच आहे. अत्यंत अचूक तुलना. एका दशकातील एक छोटीशी चूक पुढच्या सर्व हिशेबांचा आणि आरक्षणाच्या गणिताचा पूर्ण बोजवारा उडवू शकते. अगदी तेच. आणि म्हणूनच या प्रक्रियेला वेळ लागतो. जर एखाद्या प्रवर्गाची हक्काची जागा चुकून दुसऱ्या प्रवर्गाला दिली गेली तर तो संबंधित उमेदवारांवर कायदेशीर अन्याय ठरू शकतो. आणि मग ती भरती न्यायालयात अडकू शकते. एक्झॅक्टली. म्हणूनच सामान्य प्रशासन विभागाच्या प्रचलित तरतुदी विचारात घेऊनच ही कार्यवाही पूर्ण करावी लागते असा स्पष्ट आणि कडक उल्लेख ऑक्टोबर 2025च्या पत्रात आहे. बरं, हे समजल्यानंतर एक गोष्ट स्पष्ट होते की संपूर्ण राज्यासाठी एकच सरसकट नियम लागू करणं प्रशासनासाठी अशक्य आहे, कारण आपल्या राज्याची भौगोलिक आणि सामाजिक परिस्थिती खूप वैविध्यपूर्ण आहे. याच संदर्भात कागदपत्रांमध्ये काही विशेष भौगोलिक घटकांचा, जसं की आदिवासी बहुल जिल्ह्यांचा विशेष उल्लेख मला दिसला. होय, आणि हा एक अत्यंत संवेदनशील आणि कायदेशीरदृष्ट्या महत्त्वाचा भाग आहे. राज्यामध्ये 8 जिल्हे आदिवासी बहुल म्हणजेच पेसा क्षेत्राशी संबंधित म्हणून ओळखले जातात. पेसा जिल्हे, बरोबर. कोणते आहेत ते? ते जिल्हे आहेत नाशिक, धुळे, नंदुरबार, पालघर, यवतमाळ, रायगड, चंद्रपूर व गडचिरोली. अच्छा. या जिल्ह्यांमध्ये आरक्षणाचे आणि भरतीचे नियम राज्याच्या इतर भागांपेक्षा वेगळे असतात, कारण तिथे स्थानिक आदिवासी उमेदवारांच्या हक्कांचे रक्षण करण्यासाठी विशेष तरतुदी असतात. मग या 8 जिल्ह्यांसाठी प्रशासनाने सध्याच्या भरतीत कोणती विशेष तरतूद केली आहे? जुन्याच पद्धतीने तिथे बिंदूनामवली तपासली जाईल का? अजिबात नाही. या 8 जिल्ह्यांसाठी 29 जुलै 2025 रोजी एक नवीन आणि सुधारित शासन निर्णय निर्गमित झाला आहे. हा निर्णय सुधारित आरक्षण आणि बिंदूनामावलीबाबत आहे. प्रशासनाने सर्व तपासणी अधिकाऱ्यांना अत्यंत कडक सूचना दिल्या आहेत की या विशिष्ट जिल्ह्यांची बिंदूनामावली तपासताना या नवीन शासन निर्णयातील तरतुदी आणि प्रचलित नियम विचारात घेऊनच ती तपासून घेण्यात यावी. तिथे कोणतीही जुनी किंवा सर्वसाधारण पद्धत चालणार नाही. म्हणजे तिथे अधिक काळजी घ्यावी लागणार. यातून एक गोष्ट जाणवते की प्रशासनाला स्थानिक पातळीवर आरक्षणाचं जे गुंतागुंतीचं गणित आहे ते कोणत्याही परिस्थितीत अचूक ठेवायचं आहे. हो, पण एवढी मोठी आणि मॅन्युअल प्रक्रिया असल्यावर चुका होण्याची शक्यता आपण नाकारू शकत नाही. जर या प्रक्रियेत कोणाची तक्रार असेल, समजा एखाद्या प्रवर्गाला वाटलं की आमच्या हक्काची जागा आम्हाला मिळाली नाही किंवा रोस्टर चुकीचं बनवलं गेलंय, तर तक्रार निवारणाची काही व्यवस्था या कागदपत्रांमध्ये दिसते का? नक्कीच दिसते. या प्रश्नाचं उत्तर अतिशय स्पष्टपणे ऑक्टोबर 2025च्या पत्रात दिलेलं आहे. जर बिंदूनामावलीबाबत काही तक्रारी प्राप्त झाल्या तर प्रशासनाने त्याची अत्यंत गंभीर दखल घेणं आवश्यक आहे. म्हणजे ते दुर्लक्ष करू शकत नाहीत. अजिबात नाही. कोणत्याही प्रवर्गातील उमेदवारांवर अन्याय होऊ नये हे वाक्य पत्रात ठळकपणे वापरलं आहे. केवळ तक्रार आली म्हणून ती फेटाळून न लावता सामान्य प्रशासन विभागाच्या नियमानुसार त्या तक्रारीची शहानिशा करूनच आणि त्रुटी दूर करूनच पदभरतीची कार्यवाही पुढे नेली जावी असे स्पष्ट निर्देश अधिकाऱ्यांना आहेत. बरं, मला या कागदपत्रांमधील एका विशिष्ट ओळीने खूप विचार करायला लावला. ही सर्व तपासणी, दशकांचं ऑडिट आणि तक्रार निवारण करताना सध्याच्या कार्यरत अधिकाऱ्यांवर कामाचा प्रचंड ताण येतो हे उघड आहे. खूप मोठा ताण असतो. पण त्यासाठी प्रशासनाने एक अतिशय व्यावहारिक आणि थोडासा आश्चर्यकारक मार्ग सुचवला आहे. पत्रात असा उल्लेख आहे की रोस्टर तपासणीसाठी कामाचा अनुभव असलेले कर्मचारी जर सध्या उपलब्ध नसतील तर अनुभवी सेवानिवृत्त कर्मचारी यांची मदत घेण्याची तरतूद करण्यात आली आहे. हो, आणि हे निरीक्षण अतिशय महत्त्वाचं आहे. या एका ओळीवरून आपण ह्या प्रक्रियेचं गांभीर्य आणि क्लिष्टता ओळखू शकतो. हो ना. बिंदूनामावली किंवा रोस्टरचं ज्ञान हे काही कोणतंही सर्वसाधारण प्रशासकीय काम नाहीये. ते एक विशिष्ट तांत्रिक कौशल्य आहे जे रातोरात कोणतीही ट्रेनिंग देऊन आत्मसात करता येत नाही. अनुभवाचा भाग आहे तो. अगदी. जे अधिकारी या कामात 15-20 वर्ष मुरलेले आहेत त्यांनाच हे आरक्षणाचं चक्रव्यूह भेटता येतं.
ते निवृत्त झाले असले तरी त्यांच्या डोक्यातील ज्ञानाचा उपयोग करून घेणं हे प्रशासनाचं शहाणपण आहे. यामुळे चुका होण्याची शक्यता कमी होते आणि प्रक्रियेत पारदर्शकता टिकून राहते. हे खरंच थक्क करणार आहे. म्हणजे एका बाजूला आपण डिजिटल युगात आहोत आणि दुसरीकडे प्रशासनाला हे काम पूर्ण करण्यासाठी निवृत्त कर्मचाऱ्यांना पुन्हा बोलावण्याची वेळ येतेय. हो, ती वस्तुस्थिती आहे. असो, आता आपण चर्चेच्या एका वेगळ्या टप्प्याकडे जाऊया, जिथे भूतकाळातील अपूर्ण कामे आणि भविष्यातील नवीन भरती यांचा ताळमेळ प्रशासनाला साधायचा आहे. आपण आत्तापर्यंत नव्या टॅट 2025च्या निकालाच्या आधारे होणाऱ्या प्रक्रियेवर बोललो. पण याच ठिकाणी मला पत्रातील एक अतिशय कडक सूचना दिसते. पवित्र पोर्टलवर नवीन रिक्त पदांच्या जाहिराती देण्यापूर्वी व्यवस्थापनांनी कोणती पूर्वतयारी करणं आवश्यक आहे, यावर प्रशासनाने जणू काही अल्टिमेटमच दिला आहे. होय, आणि तो अल्टिमेटम प्रशासकीय शिस्तीसाठी अत्यंत आवश्यक होता. प्रशासनाने स्पष्ट केलं आहे की व्यवस्थापनांनी पवित्र पोर्टलवर जाहिरात देण्याची सुविधा उपलब्ध होण्यापूर्वीच आपली गट आणि विषयनिहाय रिक्त पदांची माहिती तसंच बिंदू नामावली तपासणी 100% पूर्ण करून घ्यावी. सर्वात महत्त्वाची ताकीद अशी आहे की एकदा पोर्टलवर जाहिरात देण्याची सुविधा उपलब्ध करून दिली की त्यानंतर बिंदू नामावली तपासण्याचं कारण संयुक्तिक होणार नाही. म्हणजे आता पोर्टल सुरू झालंय, मला थोडा वेळ द्या, मी माझी बिंदू नामावली उद्या तपासून आणतो, अशी कोणतीही सबब किंवा चालढकल आता चालणार नाही. अजिबात नाही. कारण एका संस्थेच्या विलंबामुळे संपूर्ण राज्याच्या भरती प्रक्रियेचं वेळापत्रक कोलमडतं. जाहिरात येण्यापूर्वीच हे सर्व बॅकएंडचं काम पूर्ण असणं आता सक्तीचं करण्यात आलं आहे. आता या सर्व सखोल चर्चेतून आणि विश्लेषणातून एक असा प्रश्न निर्माण होतो जो सध्या प्रत्येक पात्र उमेदवाराच्या मनात रात्रंदिवस सतत फिरत आहे. कोणता प्रश्न? या सर्व कागदपत्रांचं विश्लेषण ऐकल्यानंतर उमेदवारांचा सर्वात मोठा आणि जिव्हाळ्याचा प्रश्न म्हणजे संच मान्यता, अतिरिक्त शिक्षकांचं समायोजन आणि बदल्यांची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर उमेदवारांना पसंतीक्रम म्हणजेच प्रेफरन्स लॉक करण्याची सुविधा नेमकी कधी उपलब्ध होईल याची काही तारीख ह्या कागदपत्रांमध्ये सापडते का? हा एक अतिशय कळीचा आणि संवेदनशील मुद्दा आहे. आपण उपलब्ध असलेल्या सर्व अधिकृत कागदपत्रांचं, परिपत्रकांचं आणि शासन निर्णयांचं तटस्थपणे विश्लेषण केलं असता एक गोष्ट अत्यंत स्पष्ट होते. काय? या सर्व पत्रांमध्ये प्रशासकीय पातळीवरील तयारीवरच संपूर्ण भर देण्यात आला आहे. म्हणजेच संच मान्यता अद्यावत करणे, रोस्टर किंवा बिंदू नामावलीची अचूक तपासणी करणे, आलेल्या तक्रारींचं निवारण करणे आणि पोर्टलवर जाहिरातींची कायदेशीर नोंदणी करणे, हे सगळं बॅकएंडचं काम आहे. याचा अर्थ असा की उमेदवारांसाठी प्रेफरन्स लॉक करण्याच्या कोणत्याही अचूक तारखेचा किंवा महिन्याचा स्पष्ट उल्लेख या विशिष्ट पत्रांमध्ये सापडत नाही. बरोबर. या पत्रांमध्ये ती तारीख नाही आणि याचं तांत्रिक कारण समजून घेणं उमेदवारांसाठी खूप गरजेचं आहे. ते कसं? प्रेफरन्स लॉक ही संपूर्ण प्रक्रियेच्या साखळीतील अंतिम दुवा आहे. जोपर्यंत संच मान्यतेनुसार राज्यातील सर्व शाळांच्या रिक्त जागा निश्चित होत नाहीत आणि जोपर्यंत प्रत्येक शाळेची बिंदू नामावली तपासून पोर्टलवर अधिकृत जाहिरात प्रसिद्ध होत नाही, तोपर्यंत उमेदवार नेमक्या कोणत्या जागेसाठी आणि कोणत्या प्रवर्गासाठी आपला पसंतीक्रम देणार? हो ना, जागाच निश्चित नसतील तर पसंतीक्रम कसा देता येईल? अगदी. त्यामुळे हे सर्व प्रशासकीय काम पूर्ण झाल्यानंतरच शासन स्तरावरून प्रेफरन्स लॉक संदर्भातील स्वतंत्र आणि अधिकृत वेळापत्रक पोर्टलवर जाहीर केलं जाऊ शकतं. हे स्पष्टीकरण उमेदवारांसाठी खूप महत्त्वाचं आहे. कारण बऱ्याचदा असा समज असतो की परीक्षा झाली आणि निकाल लागला की पुढच्या महिन्यात लगेच पसंतीक्रम देता आले पाहिजेत. पण आजच्या या सत्रातून आपल्याला हे समजलं की त्यामागे किती मोठं, किचकट आणि कायदेशीरदृष्ट्या संवेदनशील प्रशासकीय काम सुरू असतं. नक्कीच. ही सर्व शासकीय माहिती आणि त्यामागची प्रशासकीय यंत्रणा समजून घेणं उमेदवारांसाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. जेव्हा प्रशासकीय पातळीवर कुठे काम सुरू आहे आणि एक साधी जाहिरात पोर्टलवर येण्यापूर्वी किती मोठी तयारी करावी लागते हे समजतं, तेव्हा प्रक्रियेतील विलंब का होतोय हे लक्षात येतं. यातून प्रक्रियेची पारदर्शकता आणि प्रशासकीय मर्यादा या दोन्ही गोष्टी स्पष्ट होतात. उमेदवारांनी संयम बाळगणे आणि अधिकृत सूचनांची प्रतीक्षा करणेच सध्या योग्य ठरतं. अगदी बरोबर. आजच्या या सदरातून आपण काय काय उलगडून पाहिलं? आपण टॅट 2025च्या निकालापासून सुरुवात केली, संच मान्यतेचं हॉटेलच्या उदाहरणावरून महत्त्व समजून घेतलं, पण त्यात अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजनाची गुंतागुंतही पाहिली. 2 प्रकारच्या निवड प्रक्रिया पाहिल्या
आणि बिंदू नामावली हा या प्रक्रियेचा कणा कसा आहे, चार्टर्ड अकाउंटंटच्या ऑडिटसारखं ते काम कसं असतं ते जाणलं. आदिवासी जिल्ह्यांसाठीचे नवीन कडक नियम, निवृत्त कर्मचाऱ्यांची मदत घेण्याची प्रशासनाची गरज आणि पवित्र पोर्टलवर जाहिरात येण्यापूर्वीची कठोर पूर्वतयारी, या सर्व गोष्टींवर आपण सविस्तर प्रकाश टाकला. अगदी सविस्तर चर्चा झाली. आता या सखोल चर्चेच्या शेवटी आपण पुन्हा एकदा त्या बिंदू नामावलीकडे येऊया. एक विचार माझ्या मनात सतत येतोय, जो ऐकणाऱ्या प्रत्येकाला नक्कीच अंतर्मुख करेल. आपण पाहिलं की आज 2025-2026 मध्येही प्रशासन बिंदू नामावली तपासण्यासाठी शिबिरे लावतं, दशकांचा अनुभव असलेल्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना शोधून त्यांची मदत घेतं आणि एक्सेल शीटवर किंवा कागदावर हे अत्यंत क्लिष्ट मॅन्युअल काम करतं. एका छोट्या चुकीमुळे भरती न्यायालयात जाऊ शकते. जर या सर्व प्रक्रियेत एवढा प्रचंड वेळ, पैसा आणि मानवी संसाधन लागत असेल, जो लागतोच आहे, तर भविष्यात ही संपूर्ण बिंदू नामावली प्रक्रिया एका क्लिकवर अचूकपणे हाताळणारी एखादी ऑटोमेटेड किंवा ब्लॉकचेन आधारित प्रणाली विकसित केली तर? अरे वा, हा खूपच वेगळा विचार आहे. विचार करा, जर राज्याकडे अशी एक मध्यवर्ती डिजिटल सिस्टीम असली जी विद्यार्थ्यांची संचमान्यता, शिक्षकांच्या बदल्या, निवृत्ती आणि संविधानातील आरक्षणाचे आकडे आपोआप रिअल टाईम अपडेट करेल. एखादा शिक्षक निवृत्त झाला की ती जागा कोणत्या प्रवर्गाला जाईल हे अल्गोरिदम सेकंदात ठरवेल. हे जर झालं तर उमेदवारांची आणि प्रशासनाची किती वर्ष वाचू शकतील. कदाचित पुढची पिढी जेव्हा शिक्षक भरतीची तयारी करेल तेव्हा त्यांना महिनोन्महिने रोस्टर तपासणीची वाट पाहावी लागणार नाही. हे तंत्रज्ञान आज अस्तित्वात आहे, फक्त त्याचा प्रशासकीय वापर होण्याची गरज आहे. विचार करण्यासारखी गोष्ट आहे, नाही का? नक्कीच विचार करण्यासारखी आहे. चला तर मग या विचार करायला लावणाऱ्या आणि भविष्याचा वेध घेणाऱ्या प्रश्नासोबतच आजची ही सखोल चर्चा आपण इथेच थांबूया. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या आणि माहितीपूर्ण विषयासह.